अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेल्या आपल्या या पुणे जिल्ह्याच्या भूमीवरती आज या अखिल भारतीय सेनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या पक्षाचे सरचिटणीस आमच्या प्रियंका आधारस्तंभ माननीय सौ आशा मम्मी अरुणजी गवळी यांनी आपला अमूल्य असा वेळ खर्च करून जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी मावळ तालुक्याच्या वतीने व पुणे जिल्ह्याच्या वतीने मम्मीचं स्वागत करतो। खरं तर मला काल माझ्या एका कार्यकर्त्याने विचारले की तुम्ही आशा मम्मीला मम्मी आणि डॅडी अरुणजीला डॅडी का म्हणतात, तर त्यांना म्हटलं की जसे श्री कृष्णाला जन्म देणारे त्याचे मातापिता वसुदेव आणि देवकी होत्या, परंतु त्यांचा सांभाळ नंदकिशोर आणि यशोदा मातेने केला, तसंच आम्हाला देखील आमच्या आई वडिलांनी जन्म दिला, आम्हाला आमच्यावरती चांगले संस्कार घडवले, लहानाचं मोठं केलं आणि या जगामध्ये वावरत असताना ज्यावेळेस आम्ही अखिल भारतीय सेनेच्या संपर्कामध्ये आलो, आमच्या मम्मी आशा मम्मी आणि डॅडीच्या संपर्कामध्ये आलो, त्यांनी आम्हाला एक शिकवण दिली त्या समाज सेवा कशी करायची, समाजाचे ऋण कसे फेडायचे, त्या समाजात आपण वावरत असताना जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल हे समाज सेवा करून होईल आणि हे शिकवण फक्त आपल्याला आपल्या आई वडील देऊ शकतात। म्हणून आम्ही आमच्या आशा मम्मीला आई आणि डॅडीला डॅडीची उपमा देऊन आम्ही त्यांना आमच्या आई वडिलांप्रमाणे मानतो। खरं तर मला राजकारण कळत नाही आणि मला ते कळूनही घ्यायचं नाही, कारण की मी ज्या पक्षाचं काम करतोय तो पक्ष 99% समाजकारण आणि फक्त 1% राजकारण करते। आता तुम्ही म्हणाल की 1% राजकारण कशासाठी, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या तालुक्यामध्ये रस्त्याच्या सुविधा नाहीये, पाणी नाहीये, लाईटच्या सुविधा नाहीये, मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रतिनिधीची गरज असते, मग आम्ही तो स्वखर्चातून करू शकत नाही, कारण की हे देखील तुमच्या माहितीसाठी सांगतो की अखिल भारतीय सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या आमच्या सारखे कष्ट करून आपली उपजीविका भागवणारे आहेत। त्यामुळे तुम्हाला जर तुमची ही कामं करायची असेल तर तुम्हाला आम्हाला प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती म्हणा, लोकसभा म्हणा, विधानसभा म्हणा इथे पाठवणे गरजेचे आहे। एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही म्हणत नाहीये की तुमच्या प्रतिनिधींनी तुमची कामं केली नसेल, त्याबद्दल काही वाद नाही, पण तुम्हाला जर देशाला जर वेगळं काही पाहिजे असेल तर नक्कीच बदल करण्याची गरज आहे। एक छोटंसं उदाहरण देतो, HMT घड्याळ, एम्बेसिडर गाडी आणि नोकिया मोबाईल, त्या तिन्ही वस्तूंमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती, परंतु त्यांनी वेळेनुसार त्यांच्यामध्ये बदल नाही केला आणि त्यामुळे त्या नामशेष झाल्या आणि त्यांची जागा दुसऱ्या कंपनीने घेतली। म्हणून सांगतो की वेळेनुसार बदल करत राहा आणि इथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहित भाऊ भोसले यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या असेल, आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये 3-4 MIDC आहेत, त्या MIDC मध्ये मुलांच्या नोकरीच्या समस्या असतील त्या सोडवण्याचे प्रयत्न रोहित भाऊ करतील। आमच्या इथे देखील कंपन्यांमध्ये बरेचसे तरुण तालुक्यामध्ये बेरोजगार फिरत आहेत, मोठमोठे हॉस्पिटल आहेत, तेथे रुग्णांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध होत नाहीये। इथून मागे झालं तर ठीक आहे, पण आता इथून पुढे अखिल भारतीय सेना हे सहन करणार नाही। आमच्या प्रभागातील सर्व युवक वर्गांना अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून आम्ही नोकरी देण्याचा प्रयत्न करू आणि इथे मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी रोहित भाऊचं आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो। तसेच मम्मींनी मावळ तालुका उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती करून अखिल भारतीय सेनेच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा मम्मीचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभू।